आज मी घरच्या घरी बनवला खूप स्पंची सॉफ्ट असा खमंग ढोकळा। त्यासाठी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवायचे आणि स्टँड ठेवून द्यायचा आहे। एकीकडे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचे साखर किंवा 1-1.5 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून चांगलं घट्ट असं बॅटर बनवायचं। थोडं थोडं पाणी टाकून घट्ट बॅटर बनवून याच्यामध्ये इनो किंवा बेकिंग पावडर टाकून किंवा बेकिंग सोडा टाकून छान फ्लफी असं बॅटर तयार होतो। मग हा बॅटर एका भांड्याला तेल वगैरे लावून चांगला असं याच्यामध्ये ओतून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि तापलेल्या पाण्यामध्ये याला स्टीम द्यायची 10-12 मिनटं मंद आचेवर स्टीम द्यायची। तोपर्यंत आपण याला फोडणी बनवूया। कढीपत्त्याची पानं, मिरची, राई थोडीशी टाकून तडतडून 1 चमचा साखर, थोडंसं पाणी टाकून अर्धा लिंबूचा रस टाकून मस्त याची फोडणी तयार करायची। इकडे आपला ढोकळा बघा मस्त असा स्टीममध्ये छान तयार झालेला आहे। नरम सॉफ्ट स्पंची असा हा ढोकळा तयार झाला आहे। घरच्या घरी असा खमंग ढोकळा नक्की बनवा। आवडला असेल तर चॅनलला लाईक